नमस्कार, मी नेहा. देशोन्नती न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. जाणून घ्या आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. ॲपे ॲटो आणि आयशरच्या गंभीर अपघातात एकाचा मृत्यू, 5 जण जखमी. परभणी तालुक्यातील एकुरका पाटीजवळील घटना. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त वाशिम शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने हिंदुत्व मोटारसायकल रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये जिल्ह्यातील शिवसैनिक, आजी माजी पदाधिकारी यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. वाशिम शहरात गोळीबाराने खळबळ. शहरातील मन्नासिंग चौकात काल रात्री घरगुती वादातून एका तरुणावर गोळीबार झाला असून गोळीबारात एक तरुण गंभीर जखमी झाल्याचे समजते. या प्रकरणी 4 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाळासाहेब भवनात दाखल. बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन. शिवसेनेचे अनेक आमदार, खासदार, मंत्री आणि पदाधिकारी उपस्थित. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या विद्या चव्हाण यांची पत्रकार परिषद. रोहित पवार यांना ईडीने नोटीस बजावल्याच्या विरोधात प्रदर्शन करणार असल्याची माहिती. भाजपाने भ्रष्ट नेत्यांना आपल्या पक्षात घेऊन तिकीट देण्याचे धंदे ताबडतोब बंद करावेत, असे विद्या चव्हाण म्हणाल्या. तर नितेश राणे आणि किरीट सोमय्या यांच्यावर देखील जहरी टीका. मोती बागेतील रेल्वे इंजिन सेल्फी पॉइंटचं रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते लोकार्पण. जालना शहराच्या सौंदर्यासाठी नवीन योजना आणत असून पुढच्या काही दिवसात विविध कार्यक्रम शहरात घेणार असल्याची दानवे यांची घोषणा. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त नांदेडच्या पुंडलिकवाडीत विविध उपक्रमांचे आयोजन. पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी सकाळपासून शिवसैनिकांची रीघ. नांदेड दक्षिणचे आमदार मोहन हंबर्डे यांच्या उपस्थित अनेक कार्यकर्त्यांची बाळासाहेबांना आदरांजली. मराठा समाजासोबत खुल्या प्रवर्गातील कुटुंबियांच्या सर्वेक्षणाचे काम आजपासून सुरू. परभणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची माहिती. यासाठी जिल्ह्यातील 3500 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असल्याचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी सांगितले आहे. एकीकडे मनोज जरांगे हे मुंबईच्या दिशेने निघाले असतानाच राज्य शासनाकडून मात्र युद्ध पातळीवर सर्वेक्षणाचे काम सुरू. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आज अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार. जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांची माहिती. संपूर्ण नागपूर जिल्ह्यात 2,10,000 नवीन मतदार समाविष्ट करण्यात आले आहे, ज्यामध्ये 17 ते 19 वयोगटातील एकूण 88,000 नवीन मतदारांची नाव नोंदणी करण्यात आली आहे. सोबतच मृत मतदार किंवा स्थलांतर झालेल्या मतदारांचे नाव कमी करण्यात आले आहे, ज्यामधून जवळपास 1,08,317 मतदारांची नावे कमी करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी दिली. याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.